अहो कायले त्रास देऊन राहिली? हां, ही एवढी मतदारी यादी खतम करतो आणि आलोच. आता गाठा कायले करून राहिली? टाईम ह्या पसारा दिसला पाहिजे ना मला. अरे अरे कोण आहे रे? मी अण्णा गोपालचा शिवदास ठाकरे शेटकडे चाललोय. एवढं निमराचं 11 तर वाजलेत. निमेरातचं कसं कोण आलं? सर झोप लागली होती काय? नाही, जेवून राहिलो होतो. मी आता तुम्हाला जेवण ताटान उठलं बुवा. अरे बाबा झोपायला चाललो होतो. काय झालं? तुमचा फोन लागला नाही. तांदळे सरने शाळेत बोलले. एवढ्या रात्रीले? हां. बरं थांब, शर्ट घालतो, आलोच मी. चल. चल. उद्या सासूबाई यायल्यात. कोणी येऊ बिओ काय? नाही, शिवो बिवो तुम्हालाच फोन लावत होते. ते सर फोनची बॅटरी डाऊन झाली होती. आणि पहिले माहीत झालं असतं ना तो पोट्टेगुण शाळा साफ करून घेतली असती. आता सकाळी करावं लागेल. नाही, आपल्याला आता साफसफाई करावं लागेल. एवढ्या रातच्याने? हो. बरं ठीक आहे. चल शिवदास, हे बरं पोटे. सर अशी सेवा करणाऱ्याला बी पैसे पाहिजेत. हो काय? इथं आमचेच टायमाला होत नाही, तुला कुठून देईन? काय झालं? दगड मारला वाटतं कोणतरी. कोण? बाजू बाहेर जाऊ बरं. गुरुजी तुम्ही आहे का? अबे का पाहतच आहे. अरे तात्या बघणं नाही, सवरणं नाही, डायरेक्ट दगड. मला वाटलं चोर शिरले शाळात. इथं का दानपेटी का शाळात चोर शिरायला? एवढ्या रात काय माणूस आहे हा. हो ना. इथं बाबासाहेबाचा फोटो होता ना. सर काल ते दुरुस्तीला टाकले होते सगळे, तर तेवढा आणायचं राहिला. फोटो तर पाहिजेच. बरं झालं सर तुमच्या लक्षात आलं. दुसरा लावा ना. दुसरा आता कुठं भेटल? आमच्याकडे आहे ना. ये सकाळी घेऊन मग. सकाळी कशाला? आत्ताच आणतो. आता हा लगेच. दरवाजा लाव बरोबर. हो. सर फोन केला काय तुम्ही? फोन घरी आहे,
अरे हा बायकोचा असेल. हॅलो कोमल, बोल. अगं 10 मिनिटात आलो. आलोच ना, दमतं काय? हां काय हो सर. हो हो, आलो आलो. हो, तू एक काम कर, तू झोप आणि दरवाजा उघडा ठेव. हां, आलोच मी. हो हो. पण मला पुंजराम तात्याचं नवलच वाटतं राव. कोण? काही संबंध नसताना बाबासाहेबाचा फोटो त्याच्या घरामध्ये. ना ते हिरी शिकलेल्या लोकांच्या बी घर नसतो ना. अरे पूज आता त्या माणूसात लय भारी. ते कोणाच्या बी लग्नामध्ये वांगे बटाटे चिरायला असतोच. हे आला बापूजा. आला एकदाच. हे घे. काय दादा, हा फोटो? नाही नाही, ह्यो लहान झाला. पहिला लय मोठा होता. गावात कोणाच्या बी इथं पोती असल्या ना, देवबापा आमच्याच इथून फोटो नेतात. तेव्हा कोणाच्या तरी लेकरा पण फुटला बा. पुंज तात्या, बाबासाहेबाचा फोटो पाहिजे तो. त्यो नाही ना, देवा धर्माचे लय मोठे आहेत आमच्याकडं. कोणताही बी मागा. अहो, लावा का गुरुजी, बसतोय ना तिथं. अरे ठेव. अहो बसतोय. चल. अशोक, अय अशोक, अय इकडे बघ. फोटो आहे तुझ्याकडे? काय? अय, अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो आहे तुझ्याकडे? शाळेत पाहिजे लावायला, आहे का? ते बरं कामानं गांगरून जाते. गुरुजी, तुमच्याकडे नाही फोटो? द्या. बापू पेरले असते उग बिघडते माझ्यावर. अरे आम्ही आहे ना, चल दे. दिसते काय? आहे का? अरे उघडूस तर ते दम खाय ना. सरपंच आहे का? आत्ताच झोप लागली. काही काम होतं का? फोटो पाहिजे तो बाबासाहेब आंबेडकराचा, आहे का? बाबासाहेबाचा फोटो घरी. बरं झालं बापू शुद्धीवर नाही. ग्रामपंचायतमध्ये असेल ना. तो ग्रुप ग्रामपंचायतच्या कार्यालयात घाणे गावला असं. कोण नाही कोण नाही. जर बापू शुद्धी आले ना तर परेशान करते. तुम्ही या. उद्या हिओचा दौरा आहे आणि गावात. होय, बरोबर झोप ना.
कोमल, मी काय म्हणून राहिलो? अरे बाबा माया ऐकून तर घे. मी तुम्हाला बोलणारच नव्हते. काहून? अहो उद्या युवचा दौरा आहे आणि शाळेत घटना करायचा फोटोच नाही. गावात असेल ना मग कोणाकडे? अरे बाबा या गावात आंबेडकर समाजाचं एकही घर नाही. मग उद्या सकाळी मार्केटमधून घेऊन या. मला वाटते पहिली शाळा त्याने आमचीच निवडली आणि मार्केट 9 वाजता उघडते. त्यांचं कुठे एवढं बारीक लक्ष असणार आहे? तू यासारखी असली एखादी तर हां. मास्तर कुठं चालले? बाबासाहेबाचा फोटो आणायला चाललो. मसुबा घेऊन जा. मसुबा गुरुजी, मसुबा घेऊन जा. मसुबा तुम्हाला बाबासाहेबाचा फोटो पाहिजे ना? चला ग्रामपंचायतमध्ये. पण ग्रामपंचायतवाले त्याच्या गावचा फोटो आपल्याला देईन काय? मी सरपंच आहे का कोण आहे? चल. गुरुजी 2 दिवस आधी कळलं असताना आपण पुतळाच उभा केला असता. सगळं तुमच्या मुळे म्हणणारे सरपंच. सरपंच हे बोर्ड पळण नाही एखाद्याच्या डोक्यावर. गुरुजी, डोके असणारे ग्रामपंचायतमध्ये येतच नाही तर आम्ही आता चांदीचा बोर्ड करून घेणार आहे. आपल्या मंदिरामध्ये जसे श्लोक लावलेले आहेत ना, असं तसे अख्खं बजेट गेलं तर घोर नाही यंदाच. लय फोटो दिसून राहिले इथं. हां, सगळेच लागते. जमलं. भेटला बा फोटो एकदाचा. हे एक राहू द्या, काय राहू द्या. साहेबाचा फोटो असला म्हणजे अधिकारी लोक वचकून राहते जरा. नाही राहू द्या. सरपंच तुम्हाला म्हणलं ना काय नेऊ नका म्हणून. सर नमस्कार. हे चिटकायचं का चिकट टेपनं? आजी मी ठाकरेबाई. काय म्हणते? तुमची भाडे करू कोमल. खुदरी बुदरी म्हातारीला कोण आलं कोण गेलं सगळा डिटेल वृत्तांत पाहिजे. घडी आला असता ना घेऊन. आज यांना शाळेत लवकर जायचंय ना म्हणून मी चाले. काकी तुमच्याकडं दुसरे फोटो नाहीत का? शीतलच्या लग्नाचे 300 फोटो पडले. ते नाही हो काकी. ते गांधीजी, नेहरू, बाबासाहेब. त्यांची कधी गरजच पडली नाही. यांना आज शाळेत बाबासाहेबांचा फोटो पाहिजे होता. काकी त्या आपल्याकडे फडे दुर्डे घेऊन येणाऱ्या सोनाबाईकडे असेल का? ती त्यांची नाही, त्यांच्याजवळ कसले. मी इथे फोटोचं पाहतो आणि साहेब गेल्यावरच येईन मी घरी. हां रुमाल द्या. काय? अंघोळ पेस्ट तशीच राहिली आहे तोंडाला.
बस बस पुसली ना हां ठीक आहे मग येतो मी हां चल बाबा घ्यायचे का भेंडी घ्यायचे ओ गुरुजी सापडला का सापडला गोबी सर नमस्कार रात्री वाड्यावर आलते ते बाबासाहेबाचा फोटो पाहिजे होता ना आज येऊन राहिले फोटो गावात तर नसन राव कोणाकडं चालेल सर चल बसा ग्रामपंचायतमधून देतो सर हा आमच्या वहिनीच्या मामाच्या पोराचा फोन आहे कशासाठी त्याच्याकडे फोटो आहे फोटो हा हॅलो बाबासाहेबांचा काळा पांढरा कोणताही कलर चालेल हो हो हाय मला ना कोणते पाहुणे रे आवाज लय वेगळा वाटला पुण्याचे 400 किलोमीटरवरून आणायचा फोटो हां जा बेल दे एक साथ सावधान विश्राम सावधान विश्राम सावधान सरपंचाला वाटेतच गरम शेवटचा फोन आला पथक ग्रामपंचायतला भेट देणार आहे पण टाईम सांगितला नाही सरपंच म्हणले रिस्क घेऊ नका एकच फोटो 2 जागेवर दिसला तर उगा गोंधळ निर्माण व्हायचा एक साथ ऊंचा आवाज में संविधान शुरू करेंगे शुरू कर आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचं व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचं आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी